आज प्रथमतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो। आज सगळ्या धावपळीमध्येही बरीच संकट येऊन माननीय विखे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो। जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि या सगळ्या उमेदवारांना आपण मतरूपी आशीर्वाद द्यावे अशी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो। निवडणूक प्रमुख म्हणून मी नक्कीच सर्व कार्यकर्त्यांना खात्री देईल की साधारणपणे दोन्ही उत्तर आणि जिल्हा दक्षिण या दोन्ही जिल्ह्याच्या एकंदर आढावा घेतला तर अतिशय उत्तम परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची वाटचाल चालू आहे आणि न भूतो न भविष्यती असं यश पुणे जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळेल आणि वेगवेगळ्या पंचायत समित्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारचे यश संपादन करतील अशा प्रकारची खात्री निश्चितपणे मी आपल्या सर्वांना देतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीनं राज्यामध्ये अतिशय दमदार अशी वाटचाल ही नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली आहे आणि राज्यामध्ये जे परिवर्तन विकास कामाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये केलेलं आहे त्याचं प्रतिबिंब या दोन निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि मी खात्री देतो की लोकांच्या मनामध्ये आपल्या सगळ्यांना मतदान करण्याची भूमिका आहे, परंतु कार्यकर्त्यांनी उर्वरित राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये पक्षाची भूमिका, केंद्र सरकारचं काम आणि राज्य सरकारचं काम, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं काम हे कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे। पुरंदर हा परिसर तसा जिरायत भाग म्हणून ओळखला जायचा, परिवर्तन सुरू झालं। पुरंदर योजनेच्या माध्यमातून, जानाई योजनेच्या माध्यमातून या भागामध्ये पाणी आलं आणि या भागातील शेतीला पूरक अशी व्यवस्था निर्माण झाली। मागच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जी लोकवर्गणी होती त्याच्यामध्ये आपण बदल केला आणि 81% ही जी लोकवर्गणी आहे शासनानं भरावी आणि 19% लोकवर्गणी शेतकऱ्यांनी भरावी हा क्रांतिकारी निर्णय माननीय देवेंद्रजींनी मागच्या कालावधीमध्ये केला आणि माननीय विखे पाटील साहेबांना ज्यावेळी जलसंपदा मंत्री पदाचा कारभार सुपूर्द करण्यात आला त्यावेळी आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद झाला, कारण की विखे पाटील कुटुंब हे शेतकरी कुटुंब, त्यांनी शेतीमध्ये क्रांती केली, साखर व्यवसायामध्ये क्रांती केली, शिक्षणामध्ये क्रांती केली आणि संपूर्ण राज्यभर अतिशय उत्कृष्ट काम वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून केलं आणि जलसंपदा विभागाचे वेगवेगळे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिल्यानंतर आम्हाला सगळ्यांना निश्चितपणे बळ मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या योजनांचा कारभार गतिमान झाला। मागच्या वर्षभरामध्ये खूप मोठे निर्णय जे पुणे जिल्ह्याला आणि शेतीच्या व्यवस्थेला पूरक असे त्यांनी घेतले, त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा निर्णय माननीय विखे पाटील साहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे केला। मी पूर्वी एक मागणी केली होती की मुळशी धरणाचं पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आणावं। 2019च्या लोकसभेला सुप्याच्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूतोवाच केलं होता, त्यानंतर सरकारमध्ये परिवर्तन झालं आणि पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर मार्च 2024च्या वेगवेगळ्या झालेल्या बैठकामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि विखे पाटील साहेबांनी निर्णय घेतला की मुळशी धरणाचं पाणी मुळामुठा खोऱ्यामध्ये जवळपास 10 TMC करण्यासंदर्भातली कारवाई सुरू करावी। आम्ही त्या संदर्भातल्या बऱ्याच बैठका घेतल्या। या ठिकाणी मुद्दा उल्लेख करतो की आपली सगळ्यांची पुरंदर योजनेसंदर्भातली जी मागणी आहे ती अजून चांगल्या प्रकारे पूर्ण व्हायची असेल, वेगवेगळ्या पाईपलाईन व्हायच्या असतील तर पहिला प्रश्न येतो पाणी कुठून येणार आणि बऱ्याच योजना पूर्वी फक्त कागदावर झाल्या, म्हणजे इकडचं 12 पाणी 8 केलं, तिकडं दिलं, प्रत्यक्षामध्ये हे कागदावरच राहिलं, परंतु आपलं सरकार मात्र याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये फील्डवर काम करतंय आणि मुळशी धरणाचं जे 10 TMC पाणी आपल्या खोऱ्यामध्ये येईल त्याचा फायदा जानाईलाही होईल, त्याचा फायदा शिरसाईलाही होईल, त्याचा फायदा पुरंदर योजनेला सुद्धा होईल
आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या व्यवस्थेला बळ मिळेल. आम्ही त्यामध्ये प्रयत्न करतोय. माननीय विखे पाटील साहेब त्याच्यामध्ये सातत्यानं बैठका घेत आहेत आणि ते पाणी एकदा या भागामध्ये आल्यानंतर आपली जी उर्वरित राहिलेल्या वेगवेगळ्या मागण्या आज माननीय संजयजी, माननीय अशोक भाऊ आणि गंगाराम दादा व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी एक पायाभूत व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होईल. पुरंदर योजनेच्या संदर्भामध्ये माननीय विखे पाटील साहेब ज्या मागण्या आल्या त्या संदर्भात मध्ये बोलतील, परंतु या परिसरातील आपल्या मागण्या मान्य कराव्या अशा प्रकारची सुद्धा माझी विनंती आपल्या सर्वांना जी विनंती आहे त्या माध्यमातून माननीय विखे पाटील साहेबांच्याकडे आम्ही सगळेजण पाठपुरावा करू याची खात्री या निमित्तानं देतो. साहेब, या भागामध्ये खूप मोठं या भागाला अर्थव्यवस्थेला गती देणार एक काम चालू आहे. तुम्ही आज मुंबईवरून आला, माझ्या मतदारसंघामधून आज जर तुम्ही टोलवर बराच वेळ अडकला होता, तिथं जायचं असेल तर आज 2.5 तासापेक्षा जास्त वेळ लागतो. पण रिंग रोड ज्याला 40,000 कोटीपेक्षा जास्त खर्च आपल्या शासनाच्या माध्यमातून होतोय, परिवर्तन होईल. आज उरुळी कांचन पासून रिंग रोडला जायला जवळपास 2.5 तास लागतो. हाच प्रवास फक्त 35 ते 40 मिनिटांमध्ये होईल. आपल्या भागामधून कदाचित त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्ही मुंबईला जोडले जाल आणि दळणवळणाची क्रांती घडेल आणि त्या माध्यमातून या व्यवस्थेला पूरक अशी व्यवस्था निर्माण होतीये. पालखी मार्ग आपल्या शासनानं केला, जेजुरीचा जो काय आराखडा आपण तयार केला आणि त्याचबरोबर मी सातत्याने एका गोष्टीचा पाठपुरावा करत होतो. PMRDA मध्ये अंतर्भूत झालेल्या या भागाची जी काही नियोजनाची जबाबदारी होती ती व्यवस्थितपणे पार न पाडल्यामुळे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी होत्या आणि त्या दूर करण्यासंदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करत होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी तो सुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सातत्यानं त्या संदर्भामध्ये काळजी घेतोय की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पुढे नुकसान होऊ नये आणि PMRDAचं पुनर्नियोजन होताना शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेऊनच ते नियोजन केलं जाईल याची सुद्धा खात्री या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सर्वांना देतो. इतर बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायच्या असेल तर संघटनेला बळ द्यावं लागेल. भारतीय जनता पार्टीची स्थानिक स्वराज्य संस्थेमधली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधली जी काही संख्या आहे ती खूप कमी आहे आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सर्व सहकारी हे काम करतायत तर मताच्या रूपानं आपण सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे. या परिसरातील सगळे चित्र बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं सगळी तयारी केलेली आहे, परंतु त्याच्यासाठी माध्यम म्हणून आपले हे सगळे सहकारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जाणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी 7 तारखेचं मतदान करावं. 2-3 दिवस सगळ्यांनी जर लक्ष दिलं, लोकांच्या पर्यंत पोहोचला तर हे सगळे सहकारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये आपल्या सगळ्यांसाठी सेवेमध्ये पुढच्या काळामध्ये काम करतील आणि त्यांच्या पाठीशी सरकारचं पाठबळ उभं करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही करू अशा प्रकारची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे जास्त न बोलता माननीय विखे पाटील साहेबांनी आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासंदर्भामध्ये आपल्या पाठीशी पुढच्या काळामध्ये उभं राहावं असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.